Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. महादेव गुरु. दिनांक 24 जानेवारी 2021. इंग्रजी पाठ क्रमांक 9. इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. Good morning. Today, Sunday, 24th January 2021, this is Mahadev Guru has come with 9th lesson of English language, pronunciations and spellings. तर मित्र, मागील आठव्या पाठात आपण एक कविता शिकलो होतो. तशीच कविता पुढे शिकणार आहोत. तत्पूर्वी संख्या आणि क्रमवाचक संख्यांबद्दल थोडंसं बोलतो आणि नंतर पुढे जातो. फ्रेंड्स, इन लास्ट 8th lesson we had learned one poem. In this lesson also I will continue with some more poem, but before that I will speak about numbers, ordinal numbers and then poem. तर आता मी मागील भागात तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आणि ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक संख्यांबद्दल बोललो होतो. आता 11 ते 20 म्हणजे 11 ते 20 11 to 19. Now I will talk about 11 to 19 numbers and ordinal numbers, because in last time I had spoken about the numbers from 1 to 10 and ordinal number 1 to 10. आता 11 ते 19 हे समान आहेत. 11 to 19 is the same one. आणि त्याची क्रमवाचक संख्या देखील तशीच असणार आहे. म्हणजे 11th, 12th, 13th, 14th, 15th, 17th, 18th, 19th आणि 20 पासून क्रमवाचक संख्या थोडी बदलते. 20th, 20 संख्या 20, क्रमवाचक संख्या 20th. संख्या 21, 21, क्रमवाचक संख्या 21st. संख्या 22, नंबर 22, ऑर्डिनल नंबर 22nd. नंबर 23, 23 आणि क्रमवाचक संख्या 23वा म्हणजे 23rd. लक्षात घ्या, इंग्रजीत 23rd. आणि इथून 24 पासून 29 पर्यंत तसंच असणार आहे. इट विल रिमेन द सेम फ्रॉम 24 to 29, ॲडिंग ओनली TH. 24th, 25th, 26th, 27th, 28th, 29th अँड 30 पासून पुन्हा बदलेल. फ्रॉम 30th ऑनवर्ड्स इट विल चेंज. 30 नंबर 30th क्रमवाचक, ऑर्डिनल नंबर 30th, THIRTIETH, 30th. 31st and 32nd. 34th to 39th only TH will be added. Then again 40th, 41st, 42nd and 43rd. म्हणजे पुन्हा 31 ते 39 केवळ TH क्रमवाचक संख्येला TH लागेल आणि पुन्हा 40, 41, 42, 43 यांच्या क्रमसंख्या बदलतील. त्यावरती मी सांगितलं आहे. 40th म्हणजे FORTIETH, 41st FIRST म्हणजे 40 FORTY आणि FIRST फर्स्ट. तसंच 42nd अँड 43rd. तर अशा प्रकारे
या संख्या आणि ऑर्डिनल संख्या होतील. आणि आता 44 to 49 will be the same as added only for th. म्हणजे 44 ते 49 संख्या या केवळ आणि त्याच्या ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक संख्येमध्ये केवळ th ॲड होईल आणि 50ला बाकी पुन्हा 30th 40th सारखं 50th 50ला 50 नंबर 50, this is number 50, but ordinal number will be 50th like 20th 30th 40th and 50th, FIFTIETH 50th, राईट. आता त्याचप्रमाणे मी वन्स ट्वाईस थ्राईस म्हणजे एकदा दोनदा तीनदा हे सांगितलं होतं, हे पटीत आता संख्यांचं झालं. तसं 4 टाइम्स मी मागे सांगितलं तुम्हाला, 4 टाइम्स 200 टाइम्स म्हणजे मग 4 टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स 7 टाइम्स, बाकी हे 100पर्यंत 400 टाइम्स म्हणजे त्याला फक्त टाइम्स लावायचा आणि आकडा तोच राहणार, संख्या तीच राहणार, राईट. तेव्हा मला असं वाटतं आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. संख्या, क्रमवाचक संख्या आणि पट, संख्यांचे पट म्हणजे किती पट संख्या हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. जसं 1 नंबर, फर्स्ट ऑर्डिनल, वन्स संख्या. हां, ठीक आहे. आता चला कवितेकडे जाऊया. लेट अस गो टू पोएम नाव. आता ही देखील कविता गमतीशीर आहे बरं का. डिंग डॉंग बेल, पुसी इन द वेल, हू पुट्स हर इन, लिटल टॉमी थिन, हू पुट्स हर आउट, लिटल टॉमी शाउट. आता पहा किती छान कविता आहे. डिंग डॉंग बेल म्हणजे बेल, BELL बेल म्हणजे घंटा, DING डिंग, डॉंग DONG डिंग डॉंग बेल म्हणजे घण घण टन 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 अशी घंटा वाजते ना, त्या घंटेचा आवाज सांगितलाय. घण 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 घंटा, डिंग डॉंग बेल. पुसी इन द वेल, पुसी म्हणजे मांजर, इथे पुन्हा मांजर आली तुमच्या वाट्याला, आलं का? पुसी इन द वेल, WELL वेल म्हणजे चांगला असा अर्थ होत असला तरी इथे विहीर आहे, विहीर, WELL. पुसी इन द वेल म्हणजे विहिरीत एक मांजर पडलेली आहे. तर ते कोणीतरी पाहतं, शाळा आहे आसपास आणि शाळेची घंटा झाली, डिंग डॉंग बेल, घण 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 शाळेची घंटा झाली आहे, मुलं सगळी बाहेर आली, पाहतात तर काय, पुसी इन द वेल, अरे विहिरीत मांजर आहे. हू पुट्स हर इन, हू म्हणजे कोण, पुट्स म्हणजे ठेवतं किंवा टाकतं. हां, इथे टाकतं म्हणूया. इन म्हणजे आत, हू पुट्स हर इन, कोण त्याला आत टाकतं. लिटिल टॉमी थिन, कोणीतरी सांगतं हा जो लहान टॉमी आहे ना, हा लहान पातळ, THIN थिन म्हणजे पातळ, लिटिल म्हणजे लहान, लहानगा पातळसा जो टॉमी आहे ना तो टाकतो. असं हू पुट्स हर इन, लिटिल टॉमी थिन. काय सांगितलं, लिटिल टॉमी थिन. नंतर मग हू पुट्स हर आउट. आता मग जर का कोणी त्याला काढायला जातं, पुट्स हर आउट, मांजरीला कोण बाहेर काढायला जातं, द लिटिल टॉमी शाउट, हा लहानगा टॉमी आहे ना तो आरडाओरडा करतो, शाउट, नो 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 असं करत असणार तो लिटिल टॉमी शाउट. म्हणजे अशा प्रकारे ही कविता आहे की विहिरीत पडलेलं मांजर आहे हे त्याला कोण टाकतं असं विचारलं जातं, विचारतात आसपास मुलं वगैरे, शाळेतून बाहेर येतात ती, तर कोणीतरी सांगतं की हा लहानगा जो टॉमी आहे तो टाकतो. अच्छा, मग तो कोणीतरी काढायला जातो तेव्हा तो म्हणतो नो नो नो, म्हणजे ही लिटिल टॉमी शाउट, हू पुट्स हर आउट, लिटिल टॉमी शाउट. इथे हू म्हणजे कोण नाही, जो कोणी त्याला काढायला जातो तिला बाहेर तेव्हा तो आरडाओरडा करतो, लिटिल टॉमी आरडाओरडा करतो. तर अशी ही कविता आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही पाठ करा. ही चांगली कविता आहे, तुमच्या तोंडात बसू द्या. उद्या कवी कुठे स्पर्धा असली तर त्यासाठी ही कविता खूप चांगली आहे. डिंग डॉंग बेल, पुसी इन द वेल, हू पुट्स हर इन, लिटिल टॉमी थिन, हू पुट्स हर आउट, लिटिल टॉमी शाउट. मी जवळजवळ सगळ्या शब्दांचे स्पेलिंग सांगितलेले आहेत. पुट्स तुम्हाला माहीत आहे, बेल माहीत आहे, आउट माहीत आहे, इन माहीत आहे, आउट OUT आउट, इन म्हणजे आयन, शाउट फक्तच राहिलेलं आहे, SHOUT शाउट म्हणजे आरडाओरडा करणे, आवाज करणे.
आणि लिटिल LITTLE लिटिल, टॉमी TOMMY टॉमी. हां, तर अशा प्रकारे हे डिंग डॉंग सुरुवातीलाच सांगितलं DING डिंग डॉंग बेल. मी सुरुवातीलाच सांगितलं, त्याच्यामुळे तुम्ही आता ही कविता चांगली पाठ करा. तुमच्या उच्चार सुधारण्यासाठी खूप उपयोगी पडेल. सो फ्रेंड्स, आय टेक लीव ऑफ युअर्स. तर मित्रो, मी आता तुमची रजा घेतो. सी यू ऑन नेक्स्ट संडे. इन द मीनवाइल, I will ask either of you for homework. Please, you will have to give me the names on Thursday in vocabulary session. तर मित्र हो, मधल्या काळात मी या गृहपाठासाठी तुमच्या नावांची अपेक्षा करणार. तर ज्याला कोणाला गृहपाठ करायचं असेल त्यांनी गुरुवारी व्होकॅब्युलरी सेशनमध्ये आपलं नाव जाहीर करायचं की मला गृहपाठ करण्यात उत्साह आहे किंवा इच्छा आहे. तर त्याला मी गृहपाठ शुक्रवारच्या व्होकॅब्युलरी सेशनमध्ये देईन. सो फ्रेंड्स, ऑल राईट, विथ दिस आय टेक युअर लीव. मी तुमची रजा घेतो. बाय बाय. नमस्कार.